तो बीजेपी को वोट जाएगा, मोदी सरकार जिसका नसीब रहेगा वो चुन के आ जाएगा। तो आम्हाला सांगतोय आम्ही असं करू आम्ही तसं करू। माथाडी कामगारांसाठी खास सभेचं नियोजन केलेले कामगार जमलेले आहेत। काय इथं महायुतीचा उमेदवार आहे, आमचं मार्केट माथाडी कामगार आहे, त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला मतदान करावं लागेल। पण कोण, महायुती का महाविकास आघाडी? युतीचा नक्कीच महाविकास आघाडी। आतापर्यंतचं राजकारण बघितलं तर 10 वर्ष फक्त फोडाफोडीचं राजकारण। आम्ही आहोत। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आज आपण आलो या वाशीच्या कांदा बटाटा मार्केटमध्ये। या ठिकाणी नरेश म्हस्के यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। या ठिकाणी आता प्रचाराला केवळ काही वेळ उरला आहे। येत्या 20 तारखेला या ठिकाणी मतदान आहे आणि महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांची या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली आहे, ज्या ठिकाणी बरेचसे हे कामगार आहेत यांच्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली। याच्यानंतर थेट मुख्यमंत्री देखील या रॅलीमध्ये सहभागी होतात। आपण जाऊया यांच्याकडे। काय वाटतं तुम्हाला सध्याच्या इलेक्शन बद्दल? काय वाटतं इलेक्शन बद्दल? काय माहिती आहे का, माझं एक महत्व आहे की सरकार यावं की गरिबाचा न्याय देणारा पाहिजे सरकार। चोर सरकार नाही पाहिजे, न्याय देणारा पाहिजे, न्याय हक्काचा गरिबाचा न्याय देणारा पाहिजे, बाकी काय नाही। काय वाटतं तुम्हाला आताचं महाराष्ट्राचं राजकारण जे आहे, पक्ष फुटाफुटी वगैरे? राजकारण काय माहिती आहे का, राजकारण सगळी खेळते त्या, पण न्याय देणारं राजकारण नाही पाहिजे। गरिबाचा न्याय देणारा पाहिजे, बाकी दुसरं काही नाही। राजकारण करून फायदा काय आहे? राजकारण करते सगळी, चार 5 पक्ष आहेत, पण असा पक्ष पाहिजे की न्याय देणारा पाहिजे, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे। काय वाटतं सध्याचं निवडणूक आहेत 20 तारखेला, तुम्हाला काय वाटतं? काय कंडिशन आहे सध्याची? म्हणजे तुम्हाला काय वाटतं, नरेश म्हस्के येणार का राजन विचार येणार? संमिश्र प्रतिसाद आहे लोकांचा आणि ही लोकांची जी समस्या आहे ते फक्त मतदानावर 5 वर्षापुरतेच येतात। आता हे सगळे इमारत पडण्याच्या भीतीवर आहे। आम्ही मोठीमध्ये जीव घेऊन काम करतो। 5 वर्ष आले की ते येतात आणि परत जातात, त्याच्यानंतर कोण येत नाही, कुठल्याही पक्षाचा असू द्या नेता। आता अति धोकादायक इमारतीमध्ये आम्ही काम करतोय, सर्वसामान्य कामगार त्यांच्याकडे कोण दुर्लक्ष करतात आणि कोण येत पण नाही तिकडं। अगदी खूप महत्त्वाची गोष्ट आहे। या ठिकाणी कांदा बटाटा मार्केट आहे, या ठिकाणी हे सगळे कामगार वर्ग आहे। कामगारांना नेता 5 वर्षानंतरच भेटायला येतो, त्याच्यानंतर येत नाही, हा स्पष्ट आरोप यांचा आहे। आपण इकडे जाऊया, काही आहेत। काय वाटतं तुम्हाला? इलेक्शन आहे 20 तारखेला, आज या ठिकाणी सभा आहेत, काय वाटतं, काय परिस्थिती आहे? मार्केटची परिस्थिती बिकट झाली। नेते फक्त 5 वर्षासाठीच येतात, बाकी काही नाही। तुम्ही एवढं इथे काम करता, 5 वर्षामध्ये कोणी फिरकत नाही? नाही, कोणीच फिरकत नाही। इलेक्शन फक्त इलेक्शनसाठीच येतात। आपको कौन सी सरकार आना पसंद है? देश का पंतप्रधान कौन होना चाहिए? जो भी देश होता पहले अपना देता है, बाद में दूसरा देता है, तो भी वो सही है। पहले अपना पेट भरता फिर दूसरा भरता है। मतलब समाज कार्य कोई नहीं करता है? कोई नाही। अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहेत। आपण जाऊया, आणखीन बरेचसे या ठिकाणी मंडळी आहेत, इथे बसलेले बरेचसे वर्ग आहेत। काय वाटतं सध्या 20 तारखेला निवडणुका आहेत, इथे आज प्रचार सभा होत आहेत, तुमचे कधी प्रश्न संपतील का? आम्ही एकनिष्ठ ठाकरेंचे आहे आणि आम्ही राजन विचारांचे त्यांचे एकनिष्ठ आहे, समर्थक आहे। तुम्हाला काय वाटतं, ठाकरे येणार का नरेश म्हस्के येणार? ठाकरे गट येणार का शिंदे गट येणार? इथे ठाकरे गट येणार। म्हणजे तुमचं काय मत आहे? इथे आज सभा आयोजित करण्यात आली आहे, हां काय वाटतं काका तुम्हाला? आज हे कांदा बटाटा मार्केटमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे, नेते येतात, नेते जातात, पण तुमचे प्रश्न कधी सुटले का? नाही सुटले। ही आम्हाला योग्य न्याय देणारा नेता पाहिजे। ज्यांनी विकास केला असेल त्याचा तो निवडून येणारच, प्रश्न असेल। कुठलं सरकार, महायुती का महाविकास आघाडी? महायुती। महायुतीचं सरकार येणार। आता आपण पाहतोय की इथल्या बऱ्याचशा कामगारांचं असं मत आहे की इथे नेता 5 वर्ष फिरकत नाही, वरची इमारत तोडमळीला आलेली आहेत, पण इलेक्शनच्या वेळेलाच येतात। काय म्हणतात? नेत्यांना सभा त्याच वेळेला घ्यायला जमतं की ज्या वेळेला त्यांना गरज आहे त्यावेळेला। त्या अगोदर कामगारांची त्यांना काहीही पडलेली नाही। इथे कामगार जरी स्लॅब खाली घालून मेले तरी त्यांचा काही संबंध नाही, फक्त सभेला आणि मतदानाला इथं हजर राहतात। आपण पाहतोय या ठिकाणी प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे।
आपण पाहतोय की इथे ही आज महायुतीच्या नरेश म्हस्के यांची सभा आयोजित करण्यात आली आहे। बऱ्याचशा कामगाराचं मत असं आहे की या ठिकाणी नेते हे 5 वर्षानंतरच फडकत असतात, त्याच्या अगोदर कुठलाही नेता येत नाही। कामगार हे कामगारच आहेत। आपण जाऊया थेट सभेकडे। सर, काय वाटतं, सध्याचं 20 तारखेला मतदान आहे, काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे? 20 तारखेला जे मतदान आहे 5व्या टप्प्याचं, त्या मतदानाला देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या सभागृहामध्ये आमचे ठाणे जिल्ह्याचे उमेदवार नरेश म्हस्के साहेब हे जातील हे पूर्णपणे मला विश्वास आहे। कारण एकनाथ शिंदे साहेबांनी या नवी मुंबईकरिता आणि खास करून आज माथाडी कामगारांची बैठक घेतली। या माथाडी कामगारांसाठी त्यांनी काही योगदान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून ते नक्कीच या ठिकाणी प्रचंड मताने निवडून येतील असा मला पूर्णपणे विश्वास आहे। अतिशय एक छोटासा एक प्रश्न की सध्या महाविकास आघाडीचं असं मत आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार महाराष्ट्रात येणं किंवा मुंबईत रोड शो घेणं हे कुठेतरी त्यांना भीती वाटतं असं वाटतं? कसं आहे, आपल्या मतदाराशी आपल्या असणाऱ्या लोकांशी संवाद साधणं हे योग्यच आहे आणि उलट घाबरायची काहीच गरज नाही, कारण आपलं सगळं ठरलेलं आहे आणि ठरल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार हे तीनही नेते आज 400च्या आकड्यामध्ये आपला प्रत्येक उमेदवार पाठवण्यासाठी काम करतात। म्हणून मोदी साहेबांनी ती वारंवार, किंबहुना मी तर एकच म्हणेल की कधीतरी मला यश मिळावं आणि मोदी साहेबांचं आणि आमच्या माथाडी कामगारांची एक भेट घालून द्यावी आणि अण्णासाहेबांची चळवळ ही मोदी साहेबांनी पाहावी, हे कधीतरी निमंत्रण मी देशाचे परत पंतप्रधान झाल्यानंतर त्यांना देणार आहेत आणि त्यावेळेला माथाडी कामगार मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहील। एक छोटासा प्रश्न, लोक जेव्हा पक्ष फुटल्यानंतर शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, शिंदे गटाची ही पहिली लोकसभेची निवडणूक आहे, तुम्हाला काय वाटतं शिवसैनिक शिंदे साहेबांसोबत आहेत का? 100% मतदान या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने होणार। ज्या ज्या ठिकाणी धनुष्यबाण म्हणून एकनाथ शिंदेचे उमेदवार उभे आहेत आणि त्याला BJP म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब सपोर्ट करतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून अजितदादा पवार सपोर्ट करतात, नक्कीच त्यांचे सगळेच उमेदवार या ठिकाणी निवडून येतील, चांगल्या मताने निवडून येतील। धन्यवाद। आपल्यासोबत होते माजी आमदार नरेंद्र पाटील सर, हे कामगार नेते आहेत। विशेष म्हणजे या ठिकाणी आज कामगारांच्या चळवळीसाठी एक या ठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती आणि यात कॅमेरामॅन मिथिल तेरसेसह स्वप्नील दुधारे, देशोन्नती न्यूज, नवी मुंबई।